Hello, good morning, everybody. This is our 10th session, and I am gladly welcome you all to the Jagta classes. Let's start our today's session. तर आजचा आपला पहिला वर्ड आहे मेटिक्युलस. पहिला वर्ड आहे आपला आजचा मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजेच अतिशय काळजीपूर्वक करणारा किंवा अतिशय काळजीपूर्वक असणारा व्यक्ती. एक्झाम्पल बघा इंग्लिशमध्ये, शी इज मेटिक्युलस इन हर वर्क, म्हणजेच ती तिच्या कामात अतिशय काळजी घेते. तिच्या कामाबद्दल ती अतिशय काळजीपूर्वक असते किंवा ती तिच्या कामाबद्दल खूप काळजी घेते किंवा एकंदरीत सर्वच गोष्टीमध्ये काळजी घेते. त्याला आपण मेटिक्युलस म्हणतो. नेक्स्ट आहे रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजेच अनिच्छुक, म्हणजे अरसिक, म्हणजे एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसणारा किंवा कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा नसल्या. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, ही वॉज रिलक्टंट टू जॉईन, म्हणजेच तो सामील होण्यासाठी अनिच्छुक होता. म्हणजे त्याला एखाद्या गोष्टीमध्ये सामील व्हायचं नव्हतं किंवा सामील व्हायचं होतं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी अनिच्छुक असलेला त्याला आपण रिलक्टंट असं म्हणतो. एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असा वर्ड आहे. चालेल, नेक्स्ट आहे स्क्रुटिनाइज. स्क्रुटिनाइज म्हणजे बारकाईने तपासणे. हे आपण एखादं डॉक्युमेंट जर आपण एखाद्या ठिकाणी जर पोस्ट केले किंवा सबमिट केले, तर तिथे आपल्याला सांगतात की तुमचा स्क्रुटिनायझिंगचा राऊंड चालू आहे. म्हणजे तुमचा जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्क्रुटिनाइज केले जातात, ते बारकाईने तपासल्या जातात, स्क्रुटिनाइज असं म्हणतात. एक्झाम्पल बघा, द टीचर स्क्रुटिनाइज द आन्सर शीट, म्हणजेच शिक्षकांनी उत्तरपत्रिका अतिशय बारकाईने तपासली किंवा नीट तपासली. ठीक आहे, नेक्स्ट आहे बेनेवलंट. बेनेवलंट म्हणजेच दयाळू. एक्झाम्पल बघा, ही इज बेनेवलंट लीडर, म्हणजेच तो एक दयाळू नेता आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅन्डिड. आपला नेक्स्ट वर्ड आहे कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजेच स्पष्ट वक्तेपणा असलेला, म्हणजेच एखादी सिंपल गोष्ट साधी किंवा सरळ असलेली किंवा सहज साजी होते मूळतः, तिला आपण कॅन्डिड असं म्हणतो. म्हणजेच शी गेव अ कॅन्डिड रिप्लाय, म्हणजेच तिने सरळ आणि स्पष्ट उत्तर दिले. तिने तिच्या उत्तरामध्ये कुठलाही बदल न करता किंवा कुठलाही कृत्रिमपणा न आणता सरळ आणि स्पष्ट जे काही उत्तर असेल ते तिने दिलेलं आहे, त्याला आपण कॅन्डिड म्हणतो. आजकालची काही फॅशन आहे किंवा जे फॅड आहे कॅन्डिड फोटो काढण्याचा ट्रेंड जो आहे ज्याला म्हणतो आपण, तर कॅन्डिड फोटो म्हणजेच कोणता फोटो म्हणतो आपण, तर एखादा असा फोटो की ज्याच्यासाठी आपण कुठली पोज देत नाही, विनाकारण कुठली पोज देत नाही, असं कॅन्डिड म्हणजे सहजच काढलेला फोटो किंवा बोलताना किंवा चहा वगैरे घेताना जो सहजपणे काढला जातो फोटो, त्याला आपण कॅन्डिड फोटो असं म्हणतो. तर त्याचाच रिलेटेड आहे कॅन्डिड म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, सरळ आणि स्पष्ट असलेला. ठीक आहे, नेक्स्ट आहे इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे अटळ, म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती होणारी अटळच आहे, ते होतच असते. इनएव्हिटेबल हे ऑपोजिट वर्ड आहे एव्हिटेबलचा. एव्हिटेबल तसं इनएव्हिटेबल म्हणजे अटळ असणारी गोष्ट, म्हणजे टळू शकत नाही अशी. तसं एव्हिटेबल म्हणजे एखादी गोष्ट आपण टाळू शकतो. ठीक आहे, इथं एक जगप्रसिद्ध मान दिलेली बघा युनिव्हर्सल प्रोवर्ब म्हणतो आपण त्याला, चेंज इज इनएव्हिटेबल, म्हणजे बदल हा अटळ आहे. म्हणजेच माणसाच्या आयुष्यामध्ये बदल होणे ही गोष्ट अटळ आहे. ओनली चेंज इज इनएव्हिटेबल, म्हणजेच आणि दुसरी एक म्हण आहे
ओनली चेंज इज कॉन्स्टंट, म्हणजे फक्त बदल होणे हेच कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट आहे प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक म्हणजेच आपण त्याला व्यावहारिक म्हणतो. बी प्रॅग्मॅटिक इन टफ सिच्युएशन, म्हणजेच कठीण प्रसंगी आपण व्यावहारिक राहिलं पाहिजे. आपण कठीण प्रसंगी बऱ्याच वेळेस इमोशनल होऊन जातो. तर इमोशनल कमी असावं माणसाने, किंवा जिथे गरज असेल त्याच ठिकाणी इमोशनल राहावं. बाकी ठिकाणी माणसाने प्रॅक्टिकल किंवा प्रॅग्मॅटिकच राहिलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रेजिलियंट. रेजिलियंट म्हणजेच लवचिक आणि झपाट्याने सावरणार. म्हणजेच एखादी गोष्ट जर काही बिघडली किंवा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तशी नाही झाली किंवा आपल्याला अडचण वगैरे आपण आलो, तर त्या गोष्टीतून सावरणं त्यालाच आपण रेजिलियंट करणं असं म्हणतो. एक्झाम्पल बघा, चिल्ड्रन आर ऑफन रेजिलियंट, म्हणजेच मुलं झपाट्याने सावरतात. मुलं लवकर सावरतात एखाद्या गोष्टीत. ठीक आहे. एक IMP वर्ड आहे हा सुद्धा एक्झामच्या गोष्टीनं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजेच नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजेच संदिग्ध. म्हणजेच संदिग्ध म्हणजेच जे डबल मिनिंग म्हणतो आपण त्याला, किंवा एखाद्या गोष्टीचे जर दोन अर्थ निघत असले, एखादी गोष्ट कुठल्याही बाबतीत कुठली एक बाजू आपली स्पष्ट करत नसेल, तर त्याला आपण ॲम्बिग्युअस असं म्हणतो. तर एक्झाम्पल बघा, हिज आन्सर वॉज ॲम्बिग्युअस, म्हणजे त्याचं उत्तर संदिग्ध होतं. त्याचं उत्तर कुठलीही एक बाजू स्पष्ट करत नव्हतं. त्याचं उत्तर संदिग्ध होतं, डाऊटफुल होतं, ॲम्बिग्युअस होतं, द्विअर्थाचं होतं. नेक्स्ट आहे कॉन्स्पिक्युअस. कॉन्स्पिक्युअस म्हणजेच एखाद्या ठिकाणी उठून दिसणारा किंवा लक्षणीय असा. एक्झाम्पल, हर टॅलेंट इज कॉन्स्पिक्युअस, म्हणजेच तिचं जे कौशल्य आहे ते उठून दिसतं. कॉन्स्पिक्युअस आहे म्हणजेच लक्षणीय आहे, स्पेशल आहे. हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीने विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. आजच्या ओक्यामध्ये आपण इतकंच बघतोय.